नमस्कार, आपल्या नॉलेज कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। नमस्कार, मी सो निर्मला काठोळे। तुम्ही मला ज्या नावाने ओळखता ती राऊत निर्मला मॅडम। माझा सर्वांनाच नमस्कार आणि आपल्या नॉलेज कट्टावरती सर्वांचं हार्दिक स्वागत। थोडंसं जाणून घेऊया। मी पुन्हा सर्वांना विनंती करते की प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, आपल्या नॉलेज कट्टाला सबस्क्राइब करा। हे सबस्क्राइब करणं का गरजेचं आहे आणि हे चॅनल तुमच्या सबस्क्रिप्शन लिस्टमध्ये का असलं पाहिजे। मी सांगितलं आहेच की आपण या चॅनलवरती मोस्ट ऑफ द व्हिडिओज विल बी द एज्युकेशनल, जास्तीत जास्त सर्वच व्हिडिओज हे एज्युकेशनल असणार आहेत आणि जे व्हिडिओज विद्यार्थी लहान मोठे सर्वांसाठीच उपयुक्त ठरणार आहेत, कारण त्यातली जी माहिती असणार आहे ती सर्वांसाठीच महत्त्वाची असणार आहे, उपयोगी असणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जे व्हिडिओज तयार करणार आहे ते इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही भाषेमध्ये एक्सप्लेन केलेले असतील, त्यामुळे सर्वांना समजण्यास मदत होणार आहे। एरवी आपली मुलं किंवा आपणही यूट्यूबवरती बरेच व्हिडिओज पाहत असतो आणि बऱ्याच वेळेस आवश्यकता नसतानाही आपण त्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवतो आणि त्याच्यासाठी आपल्याला कुठलेही चार्जेस लागलेले नसतात आणि ते लागतही नाही। मग जर आपण एखाद्याच्या चॅनलला सबस्क्राइब केलं तर त्या चॅनल जे चालवणारे असतात किंवा जे व्हिडिओज बनवत असतात त्यांना आपल्याकडनं खूप मोठं प्रोत्साहन जात असतं आणि आपण जेव्हा चॅनलला सबस्क्राइब करतो तेव्हा सबस्क्रिप्शनची लिस्ट वाढली किंवा नंबर ऑफ द सबस्क्रिप्शन्स वाढली की त्या व्यक्तीला आणखीन चांगले आणि क्वालिटीचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत असतं। तर कृपया पुन्हा सर्वांना अगदी हात जोडून विनंती आहे की आपल्या नॉलेज कट्टाला सबस्क्राइब करा। जेव्हा तुम्ही यूट्यूबवरती जाल तेव्हा आपला नॉलेज कट्टा असं इंग्लिशमध्ये टाईप केलं की आपलं चॅनल येईल। त्या ठिकाणी प्रोफाईल पिक्चरला माझा फोटो आहे, तर तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी खंबीरपणे राहू द्या, कारण तो सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आणखी चांगले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनव। या अगोदरचा जो पार्ट 1 चा ग्लोबवरचा व्हिडिओ आपण पाहिला तर त्यामध्ये आपण लॅटिट्यूड विषयी माहिती पाहिली। आपण पाहत आहोत ग्लोब, लॅटिट्यूड अँड लॉन्गिट्यूड। तर आजच्या या पार्टमध्ये आपण लॉन्गिट्यूड विषयी माहिती पाहणार आहोत। सो लेट्स स्टार्ट। In the previous part, globe, latitude and longitude, in the part 1 we have seen about the latitude lines that are drawn horizontally on the globe. And in the today's video, in this second part, we are going to discuss about the longitude lines, that lines which are drawn vertically on the globe. आज आपण पाहणार आहोत vertical lines, ज्याला आपण लॉन्गिट्यूड असं म्हणतो आणि ज्या उभ्या स्वरूपामध्ये ग्लोबवरती आखलेले असतात। दीज लाइन्स आर रनिंग फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल। दीज लॉन्गिट्यूड लाइन्स आर रनिंग फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल। या ज्या लाइन्स आहेत त्या कुठल्या दिशेने दिसतात आपल्याला? त्या नॉर्थकडून साऊथकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे गेलेल्या आपल्याला दिसतात। That's why these lines are known longitude lines, ज्या लांब आहेत, isn't it? That's why it is known as the longitude. And these longitude lines are known as the meridians. ह्या ज्या longitude lines असतात त्याला म्हणतात meridians. So see here at the central of this globe you will see one line. याच्या मध्यावरती मेरिडियन, ॲट द सेंटर वी कॅन सी वन लाईन दॅट इज ड्रॉन ॲट द सेंटर ऑफ द ग्लोब। ही जी लाईन आहे जी नॉर्थ पोल अँड साऊथ पोलच्या मध्यावरती आखलेली आहे, दिस लाईन इज नोन ॲज द प्राईम मेरिडियन। ही जी सेंटरला लाईन आहे या लाईनला काय म्हणतात? प्राईम मेरिडियन असे म्हणतात। What is known? This center line is known as the prime meridian and the other lines are known as the meridians. ह्या ज्या other lines असतात त्यांना meridians असं म्हणतात आणि ही जी सेंटरला नॉर्थ पोल आणि साऊथ पोलच्या मध्यावरती इथे ही जी लाईन आहे ह्या लाईनला म्हणतात प्राईम मेरिडियन. द लाईन विच इज ड्रॉन ॲट द मिडल ऑफ द ग्लोब दॅट इज नोन ॲज द prime meridian. When we have discussed about the equator, as I told you, equator
this is on the 0 degree west to east or east to west direction. That equator is on the at the center of the east and west direction. Like that, the same way this prime meridian is also at the 0 degree नॉर्थ पोल टू साऊथ पोल. त्याचप्रमाणे हे जे प्राइम मेरिडियन आहे ते काय आहे, नॉर्थ आणि साऊथ पोलच्या मध्यावरती 0 डिग्रीवरती आपल्याला पाहायला मिळतं. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस प्राइम मेरिडियन. ह्या प्राइम मेरिडियनचं महत्त्व काय आहे, जसं आपण पाहिलं की ह्या इक्वेटरमुळे जे आपण ईस्ट टू वेस्ट पोलवरती पाहतो, या ठिकाणी पाहतो आपण, तर ह्या इक्वेटरमुळे काय झालं होतं, ही पृथ्वी जी आहे ती उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धामध्ये विभागली गेली. बिकॉज ऑफ द इक्वेटर द अर्थ इज डिवायडेड इंटू two equal halves and these equal halves are the north hemisphere and south hemisphere. The same way here we can see that because of this prime meridian, ह्या prime meridian मुळे देखील काय झालं, तर the globe is divided into two equal halves and which that equal halves are west hemisphere and east hemisphere. What is the importance of this prime meridian? Because of the prime meridian or the central longitude which is on the north pole to south pole at the 0 degree, because of this central longitude or the prime meridian, the earth has divided into two equal halves and that two equal halves are the western hemisphere. From 0 degree prime meridian to here we can say this is known as the western hemisphere, and to this part from 0 degree prime meridian this part is known as the eastern hemisphere. So because of this prime meridian the globe or the earth has divided into two equal halves, western hemisphere and the eastern hemisphere. तर या प्राइम मेरिडियनमुळे काय झालेलं आहे, पृथ्वी जी आहे तर ती पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध या दोन गोलार्धामध्ये विभागली गेलेली आहे. सो ही जी प्राइम मेरिडियन आहे जी 0 डिग्रीवरती आहे, या प्राइम मेरिडियनलाच ग्रीनिच मेरिडियन असं देखील म्हटलं जातं. ही बेसिक माहिती आपल्याला सर्वांना माहीतच आहे किंवा आपण ऐकलेली आहे की जी ग्रीनिच लाईन आहे ती लंडन, युनायटेड किंगडम या ठिकाणावरून जाते. म्हणजेच याला जर आपण पृथ्वी गोल असं समजलं तर ती जी ग्रीनिच लाईन आहे तर ती या ठिकाणी अशा प्रकारे गेलेली आपल्याला पाहायला मिळते. सो दिस प्राइम मेरिडियन रन्स थ्रू द London which is known as the United Kingdom, that is known as the Greenwich Meridian. So this is about the prime meridian. हे झालं prime meridian विषयी. The remaining meridians that we can see to the eastern hemisphere and also in the western hemisphere. So the remaining meridians ज्या की ईस्ट बाजूला काही आहेत आणि वेस्ट बाजूला आहेत. So these remaining meridians are numbered and that can be measured with the degree, like you can say 1 degree east or 15 degree east, 13 degree east, 45 degree east. This way we can number the remaining meridians to the east side. The same way we can number the meridians to the west side. हे जे ईस्ट बाजू आहेत या बाजूचे जे मेरिडियन्स आहेत ते आपण 1 डिग्री ईस्ट, 15 डिग्री ईस्ट, 30 डिग्री ईस्ट किंवा 45 डिग्री ईस्ट अशा प्रकारे नंबर करू शकतो. त्याचप्रमाणे आपण वेस्ट बाजूला देखील सेम प्रकारे द सेम वे वी कॅन नंबर द रिमेनिंग मेरिडियन्स टू द वेस्ट हेमिस्फियर, वेस्टर्न हेमिस्फियर, लाईक 1 डिग्री वेस्ट, अदर 15 degree west, 13 degree west, 45 degree west, so on up to the 170
9 डिग्री. कुठपर्यंत हे मोजलं जातं? 179 पर्यंत हे मोजलं जातं. आणि ईस्ट बाजूला देखील फ्रॉम 1 to 179 डिग्री ईस्ट इथपर्यंत ह्या ज्या मेरिडियन्स आहेत त्या काउंट केल्या जातात. द रिमेनिंग मेरिडियन्स कॅन बी काउंटेड अप टू द 179 degree to the east side and the same way 179 degrees to the west hemisphere, isn't it? I hope that up to here all you are clear about the eastern hemisphere and western hemisphere. So friends, there are 360 meridians that we can number to the east hemisphere and west hemisphere. So number of meridians are 360. These are the total meridians that we can see in the western hemisphere and eastern hemisphere. 180 degree east and 180 degree west. These two lines are the same line. This is the same line which passes through the island of Indian Ocean. ही इंडियन ओशनच्या जे एक आयलंड आहे तिथून पास होते, त्याच्यामुळे ती एकच लाईन आहे. अँड दॅट लाईन इज नोन ॲज द इंटरनॅशनल डेट लाईन. या लाईनला काय म्हणतात? इंटरनॅशनल डेट लाईन. जेव्हा पृथ्वी फिरत असते तेव्हा जेव्हा ह्या 180 डिग्री ईस्ट अँड 180 डिग्री वेस्टची जी लाईन आहे, जी एक सेम लाईन आहे, जेव्हा पृथ्वी ह्या लाईनला पास करते तेव्हा पुढची डेट म्हणजेच नवीन डेट सुरू होते. त्यामुळेच या लाईनला इंटरनॅशनल डेट लाईन असं म्हटलं. नाव वन इम्पॉर्टंट पॉईंट दॅट वी आर गोइंग टू डिस्कस, GMT. सर्वांनाच माहिती आहे का आपण जेव्हा मोबाईलवरती टाईम सेट करतो तर त्यामध्ये टाईम सेटिंगमध्ये एक ऑप्शन असतं, म्हणजे वेगवेगळ्या देशांच्या स्टँडर्ड टाईमच्या मीननुसार दिलेलं असतं. तसंच आपण आपल्या भारत देशामध्ये जेव्हा टाईम सेट करतो तर हे आपण GMT असं पाहतो. ग्रीनिच मीन टाईम असं याचा लॉंग फॉर्म आहे, ग्रीनिच मीन टाईम. सो व्हॉट इज दिस ग्रीनिच मीन टाईम? लेट अस सी अबाउट. As we discuss about the prime meridian, western hemisphere and eastern hemisphere. So this is the prime meridian. ही काय आहे? prime meridian आहे. And the countries which are to the east of the prime meridian. prime meridian च्या east बाजूला ज्या countries आहेत, जे देश आहेत, that countries face to the sun early. या ज्या ईस्टर्न कंट्रीज आहेत त्या कंट्रीजला सूर्यदर्शन हे सर्वात अगोदर होतं. का? कारण ह्या ईस्ट बाजूला आहेत. आपण सर्वांनाच माहिती आहे का जपानला आपण उगवत्या सूर्याचा देश असं म्हणतो. ते का? तर ते याच्यामुळेच, कारण सूर्य या दिशेने उगवतो पूर्वेला, आणि त्यामुळे ज्या ईस्टर्न कंट्रीज असतात, अतिपूर्वेकडील देश असतात, त्यांना सूर्यदर्शन सगळ्यात अगोदर होतो. आणि जपान हा अतिपूर्वेकडील देश असल्यामुळे जपानला उगवत्या सूर्याचा देश असं म्हटलं जातं, कारण या देशामध्ये सूर्यदर्शन हे तुलनेनं इतर देशाच्या तुलनेनं लवकर होतं. त्यामुळे जपानला उगवत्या सूर्याचा देश. आणि मग पृथ्वी जशी जशी फिरत जाते, ती जशी जशी वेस्टर्न बाजूला फिरत जाते, तसं तसं मग सूर्यदर्शन ह्या वेस्टर्न कंट्रीजला होत जातं. आणि त्यामुळे अमेरिका या देशाला सर्वात उशिरा सूर्यदर्शन हे होत असतं, कारण अमेरिका हा अतिपश्चिमेकडील देश आहे. त्यामुळे सूर्यदर्शन हे अमेरिकेला सर्वात उशिरा होतं. A country may have the many longitudes passing through it, but at that time what happens, म्हणजे एखाद्या देशामधून जर खूप साऱ्या लॉंगिट्यूड पास करत असतील तर अशा वेळेला त्या देशामध्ये देखील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा टाईम असू शकतो. डिफरंट टाईम can be mentioned at the different places in that same country. Thus, the country chooses the longitude which passes through its central of the
country and that time is mentioned as the standard time of that country. अशा वेळेला त्या देशाच्या मध्यावरून जी लॉंगिट्यूड पास करत असते, ज्या वेळेला ती पास करत असते तो टाईम हा त्या देशाचा स्टँडर्ड टाईम म्हणून गृहीत धरला जातो. दॅट टाईम इज टेकन बाय दॅट कंट्री ॲज द स्टँडर्ड टाईम ऑफ द. In India, the longitude of Allahabad, which is at the 82.5 degree east, is taken for calculating the standard time. This standard time is known as the Indian Standard Time, means IST. The Indian Standard Time is 5.5 hours ahead of the Greenwich Mean Time. So this is all about the GMT, Greenwich Mean Time. भारताची जी प्रमाणित वेळ आहे ती अलाहाबादमधून जी लॉंगिट्यूड जाते, जी 82.5 अंश ईस्टला आहे, त्या लॉंगिट्यूडवरनं भारताची प्रमाणित वेळ ठरवली जाते, जी ग्रीनिच मीन टाईमच्या 5.5 तास पुढे आहे. So friends, I hope that all you understood everything about the globe, latitude, longitude, GMT or the Indian Standard Time. मला अपेक्षा आहे माझ्या या व्हिडिओमधून तुमची पृथ्वीगोल, लॉंगिट्यूड, लॅटिट्यूड याबद्दलच्या ज्या अडचणी आहेत, प्रश्न आहेत ते क्लिअर झालेले असतील. हा जो घटक आहे तो तुम्हाला पूर्णपणे समजलेला असेल. So again we will meet with the new information in the new video. Until that, you all take care and please subscribe to my YouTube channel ज्याचं नाव आहे आपला नॉलेज कट्टा. ठीक आहे, तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. पण पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.